आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे शहर में दिन ब दिन बढ़ती ट्रैफिक समस्या को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने अब आर पार की लड़ाई का मूड बना लिया है। बदलते और अस्पष्ट सरकारी आदेशों GR से नाराज होकर मनसे नेता अविनाश जाधव ने न सिर्फ इन आदेशों की कड़ी आलोचना की, बल्कि प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान GR की कॉपी फाड़कर उसे आग के हवाले कर दिया। इस तीव्र विरोध के साथ उन्होंने प्रशासन और उपमुख्यमंत्री को खुली चेतावनी दी कि अगर ट्रैफिक नियंत्रण को लेकर ठोस कदम नहीं उठाए गए तो मनसे कार्यकर्ता खुद सड़कों पर उतरेंगे और जरूरत पड़ी तो ट्रक भी तोड़ेंगे। तो वीडियो को अंत तक जरूर देखिए और चॅनल को लाईक, शेअर और सबस्क्राइब करना न भूलू। आता कळतच नाहीये ठाण्यात नक्की चालले काय। हा ठाण्यातला तिसरा GR आलाय आणि हा तिसरा GR आहे की पहिले दोन्ही GR रद्द केलेले आहेत। म्हणजे सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने एक GR आला आणि त्या GR नुसार 31 डिसेंबर पर्यंत ठाण्यात हेवी वाहनांना बंदी घालण्यात आली। ही कुठल्याही ठाणेकरांची मागणी नव्हती। त्यांना असं वाटलं की हे करायला हवंय, त्यांनी ते केलं। खरं तर त्यांनी ते न करता घोडबंदरचे आमदार तेच आहेत, त्यांनी जर तिथले रस्ते सुधारले असते तर त्यांना ही गोष्ट करायला लागली नसती। दुसरा GR निघाला आणि दुसरा GR असा होता की ठाण्यामधील दुसरा GR कुठे बनतो दुसरा GR माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काढला आणि त्यांनी रात्री 12 वाजता काही बैठक घेतली आणि सगळ्याच फ्लॅग झाला। उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळे ठाण्याची ट्रॅफिक रद्द होणार, हे होणार ते होणार आणि त्याच्यानंतर आज तो देखील GR रद्द झाला। 12 ते 6 असा तो GR होता की रात्री 12 ते सकाळी 7च्या दरम्यान हेवी ट्रक ठाण्यात येतील आणि त्याच्यानंतर येणार नाहीत। परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या ठाण्यातली ट्रॅफिक कमी झाली, पण पालघरपर्यंत त्या ट्रॅफिक गेली, इथे भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिमुरडीला तिचा जीव गमवावा लागला। आता याचा दोषी कोण? माननीय उपमुख्यमंत्री, प्रशासन। कुठलाही विचार न करता तुम्ही दपादप GR काढता। आता हा दुसरा GR झाला। आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा GR काढला। नाही पहिले 2 GR बरोबर नव्हते, आता हा तिसरा GR आहे। हा तिसरा GR असा आहे की सकाळी 5 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 11 या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी ट्रॅफिक येणार नाही, बरोबर आहे। आता तुम्ही 11 वाजता जर हेवी ट्रॅफिक ठाण्यात सुरू केली तर 12 सव्वा 12ला शाळा सुटतात। याचा अर्थ त्यातून शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ही त्या ट्रॅफिकमध्ये अटकणार नाही आहेत का? सो GR काढताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही। कोणाचा तरी आदेश येतो, जो आदेश देतो त्याला माहिती नसते ट्रॅफिकची परिस्थिती काय, कारण त्याच्या मागचं कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्यांनी त्यावेळेला प्रोटोकॉल असतो। प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात, त्यामुळे त्यांना वाटतं सगळं अवेलेबल आहे। पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही। मागच्या एक महिन्यामध्ये ठाण्याने 3 वेगवेगळे GR पाहिले। हा पहिला GR, हा दुसरा GR, हा तिसरा GR। आता हे 3 GR जर 1 महिन्यात निघत असतील, शेवटचे तर 2 GR 2 दिवसातले आहेत, म्हणजे 12 ते 6 हा उपमुख्यमंत्र्यांनी जो GR काढायला सांगितला होता त्याचा तर पालन 24 तास पण नाही झालं। 24 तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा घोडबंदर रस्त्याला हेवी गाड्या दिसायला लागल्या। सो या सगळ्या गोष्टी पाहता मी जे म्हणतोय की ठाण्याच्या ट्रॅफिकचा बोजबारा उडालेला आहे। फक्त ठाण्याचा नाही तर बाकी सर्व गोष्टीचा, ट्रॅफिकचाच नाही तर सर्व गोष्टींचा बोजबारा उडाला आहे। ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी यांनी केल्या नाही। त्यांनी मनोर वाडा रस्ता जर बरोबर केला असता तर आज ही वेळ आली नसती। त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही वेळ आली नसती। घोडबंदरचा रस्ता जरी व्यवस्थित केला असता, तो जरी ट्रॅफिक थोडी फास्ट झाली असती तरी आज ही वेळ आली नसती। कामांचे फक्त टेंडर काढायचे, त्यातून पैसे खायचे, त्या कामाचं पुढे काय होतं हे पाहायचं नाही। म्हणजे वाडा मनोर रस्ता 30-32 किलोमीटरचा आहे, तो जर तुम्ही करू शकणार नसाल तर समृद्धी 600 किलोमीटरचा पूर्ण झाला। सो आज ज्या वेळेला सगळी शहरं ठाणा बोंबाबोंब करतंय, वसई विरार बोंबाबोंब करतंय, भिवंडी बोंबाबोंब करतंय, त्यावेळेला तुम्हाला जाणवतंय का की असे GR काढले पाहिजेत आणि ते थांबवले पाहिजेत? हा पर्याय नाही, याला प्लॅनिंग असलं पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो ही ट्रॅफिक या लोकांनी किती प्रयत्न केला तरी पुढची 2-2.5 वर्ष हलताना दिसत नाही आहे, कारण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामच सुरू नाही आहे। ट्रॅफिक हटायला काम तर दिसलं पाहिजे की बाबा चल 2 वर्षांनी ट्रॅफिक हलणार आहे, असं कुठलंही काम
अद्याप कुठेही चालू नाही. सो या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रशासनाचा आणि राजकीय नेत्यांचा निषेध करतोय आणि त्यांनी हे ज्या GR काढलेले आहेत त्या GRची आम्ही होळी करतोय आणि याच्या विरोधात मी सर्व ठाणेकरांना अपील करतो की परत एकदा तुम्हाला फसवलं. 12 ते 6चा जो GR आहे तो 1 दिवसासाठीच होता, तो प्रशासनाने पुन्हा रद्द केला. आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. ट्रॅफिकचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून सुरू होणार आहे. तुम्हाला यांना कळलं की ठाणेकर विरोध करत नाही, यांना काय फरक पडत नाही, आपल्याला जो माज दाखवायचा तो दाखवा. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय भयानक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, यात जर आत्ता ठाणेकर रस्त्यावर उतरला नाही तर भविष्याच्या काळात 3 हातनाक्यावरनं आम्हाला घरी यायला 3-3.5 तास लागतील, अशी परिस्थिती या ठाण्याची होईल. सो या सगळ्यांच्या विरोधात आम्ही आता आज या GRची होळी करतो. मुख्यमंत्र्यांचा खाली चल खाली चल. फसवू नका.